नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज ब्लॉगला जरा उशीरच झालेला आहे आणि उशिरा मी स्टार्ट केलेला आहे. कारण आज आत्ता मी श्रावणीबरोबर जरा बाहेर जाते. श्रावणीला शॉपिंग करायची आहे. तर कुठे जाते ते मी तुम्हाला सांगेनच व्हिडिओमध्ये पुढे. तर आता मी निघते आहे, कारण मला लवकर यायला पाहिजे. कारण परत एक काम आहे माझं जरा बाहेर खाली मार्केटमध्ये, तेही मला करायचं आहे. तर आधी हिच्याबरोबर हिची शॉपिंग करायला, एक तर आधी इथे जायचं, तिथे 2-3 दिवसांनी परत दादरला जायचं आहे हिच्या शॉपिंगला जरा. तर आधी बघते आता हिला इथे काय काय मिळतं आहे ते. तर चला मी तुम्हाला सांगेनच मी कुठे जाते आणि ही काय काय शॉपिंग करणार आहे ते. चलो. श्रावणी गाडी चालवते आणि मी बडीमध्ये बसली आहे. आज बऱ्याच दिवसांनी श्रावणीच्या गाडीवर बसली आहे मी श्रावणीच्या गाडीवर बसायला खूप घाबरते. तर आता मी बसली आहे पण ती घाबरतच बसली आहे मी ॲक्च्युली. तर आता 1-5 मिनिटात आम्ही दोघी पोहोचणार आहोत. श्रावणी भयानक गाडी चालवते असं मला तरी वाटतं. तर हे आहे हिंदमाताला हिंदमाता शांतीदूत क्लोथ मार्केट आहे. तर खूप छान आहे इथं ॲक्च्युली हे. तर आता मी आतमध्ये जाऊन बघते आणि दाखवते. खूप सुंदर आहे इथे, पूर्ण कॉटनच आहे आणि ड्रेस मटेरियल पण आहेत. हे दिसत आहे ते बाटिकमधले आहेत, वेगवेगळ्या टाईपचे आहेत. कॉटन आहे पण खूप सुंदर आहे, शाईन आहे. लॉंग स्कर्टमध्ये आहे. असे रेडीमेड लेहंगा वगैरे टाईप आहेत. काय बिल्डिंग के नीचे कुछ बंधा हुआ है, अगर अंदर इसको नया गाड़ी उसको मालूम नहीं है. हे ब्लाऊज पीसचे कापड आहेत. हे ड्रेस मटेरियल पण सुंदर आहेत आमच्याकडे. शांतीदूत मार्केट बोलतात याला, हिंदमाता शांतीदूत मार्केट. खूप सुंदर आहे इथे आणि खूप मोठं आहे आतमध्ये. जेवढं बाहेरून दिसत नाही त्याच्यापेक्षा आतमध्ये खूप मोठं आहे हे मार्केट. ड्रेस मटेरियल आहेत आणि हे 450ला आहेत आणि हे 250चे आहेत. हे बांधणी प्रकार आहे. दुपट्टा 100 रुपीज. व्हरायटी तर खूप दिसते इथे. हे लॉंग स्कर्टचे प्रकार आहेत त्यांच्याकडे भरपूर. वो वाला, हाँ वो साइड हाँ 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 खूप प्रकार आहेत लॉंग स्कर्टमध्ये सुद्धा ह्यांच्याकडे. सुंदर शॉप आहेत. ड्रेसची खूप व्हरायटी दिसते इथे. झालेली आहे आमच्या श्रावणीची शॉपिंग. आता आम्ही पाणीपुरी खायला आलेलो आहोत. सो चला, आता आलो होतो आम्ही हिंदमाताला. इथे सुंदर मोमोज मिळतात. त्याच्यानंतर मोमोज घेतलेत आणि अजून तिला पाणीपुरी हवे म्हणतं ती, सॉरी दाबेली हवे म्हणून तिथे आली ती. ही दाबेली खूप सुंदर असते इथे, टेस्ट खूप छान आहे. सो आता आम्ही निघालो दोघी पण घरी. तर श्रावणीची शॉपिंग झालेली आहे आणि माझं एक काम होतं बाहेर मार्केटमध्ये, तेही मी करून आले. त्याच्यानंतर माझी आज स्वामी सेवा राहिलेली, तर ती पण मी उरकून घेतली. आणि आता आज मी भात कुकरला न लावता तिथे पातेल्यामध्येच केलेला आहे भात मी. आणि इकडे आमटी उकळते आहे आणि इथे मी वाटाणे हे केलेले आहेत, लावलेले आहेत.
एक शिट्टी काढायला, म्हणजे पटकन मला वाटाण्याची उसळ करता येईल आणि भाकरी करायची आहे. तर आता मी भाकरी करणारच आहे पटकन. तर सांगायचं म्हणजे मला बरेच दिवसांपासून एका ठिकाणी जायची खूप इच्छा होती. तर ती माझी लवकरच पूर्ण होणार आहे अशी आशा आहे. कारण मी जेवढे प्लॅन करते तेवढे नाही होत सक्सेस, का ते काय माहीत नाही, पण नाही होत. तर कदाचित बघूया ती माझी इच्छा पूर्ण होते का. आणि जर मी तिथपर्यंत पोहोचले तर मी नक्की व्हिडिओ करणार आणि तुम्हाला दाखवणार मी कुठे गेले आहे ते. कदाचित माझी इच्छा पूर्ण होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त आहेत यावेळेला. तर बघूया. माझं सर्वात आवडतं ठिकाण म्हणायला हरकत नाही आहे. सर्वात आवडतं माझं ठिकाण आहे ते, जिथे माझी जायची इच्छा खूप दिवसांपासून खूप महिने झाले मी ट्राय करते पण सक्सेस होत नव्हतं. तर आता कदाचित होईल अशी आशा आहे मला. होप सो. तर बघूया होतं आहे का पूर्ण माझी इच्छा. तर आता पटकन आपल्याला उकळी आलेली आहे आणि आधी भाकरी करून घेते आणि मग उसळीला फोडणी देते. अशी अडवळीला मला अंडे बॉईल करून द्यायचे. तर बघूया आता पटकन आधी आता भाकरी करून घेते आणि नंतर बोलते.